नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपलं घटक 4 याचे महत्वाचे पीवायक्यू प्रश्न सुरू होते. आणि घटक 4 आपलं कोणतं आहे? लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह. हा आहे त्याचा पार्ट 1 आलेला आहे. मराठीची जी बॅच आहे आपली ती येत्या 11 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. या आधीचे पण घटक जे आहेत त्यांचे सगळे आपले व्हिडिओ, महत्वाचे पीवायक्यू प्रश्नाचे व्हिडिओ आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही ते पण बघू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा अभ्यासक्रमाचा कोर्स बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे ते मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लासेस सुद्धा असणार आहे. 10 युनिट्सचे तुम्हाला नोट सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर 20 अधिक मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहे. सोबत पीवायक्यू टेस्ट सुद्धा असणार आहे पूर्ण अभ्यासक्रमावर आणि घटकांवर सुद्धा. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे, पण तुमच्यासाठी खास ती डिस्काउंटमध्ये 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे याचा नक्की फायदा घ्या आणि जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर इथे माय कोर्सेस मध्ये जायचं, तिथे मराठी लिहिल्यावर अशा पद्धतीचे 2 कोर्सेस तुम्हाला भेटतील आहेत. त्यामध्ये युजीसी नेटसेट मराठी यामध्ये तुम्हाला पब्लिश कोर्स करायचा आहे. ते पब्लिश केल्यानंतर कंटेंटमध्ये जाऊन तुम्हाला वीकली टेस्ट बघा इथे सगळंच दिलेलं आहे. नेटसेट पेपर 1, पेपर 2, क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट सगळं असणार आहे. सोबतच लाईव्ह क्लासेसचे तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा मिळून जाते. घटक 4 आपला कोणता आहे? लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह यामध्ये आपल्याला लोकसाहित्याची संकल्पना, स्वरूप आणि व्याप्ती हे अभ्यास करायचा आहे. सोबत साहित्यातील लोकतत्वे, लोकभाषा, धार्मिकता, इहवाद हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. सोबत लोकसाहित्यातील संप्रदाय, लोकसाहित्यातील लोक प्रयोज, कला व संशोधन हे आपल्याला अभ्यास करायचं आहे. सोबतच दलित साहित्याचं स्वरूप, प्रेरणा, तत्वज्ञान, त्याचा इतिहास आणि दलित साहित्यातले जे आपण प्रश्न पाहतोय, कथा, कविता कोणत्या आहे, कादंबरी कोणाची आहे, रंगभूमी कोणाची आहे, आत्मकथन कोणते आहे, कोणाचे आहे, हे सगळं आपण पाहतोय प्रश्नांच्या स्वरूपात. ठीक आहे. त्यानंतर ग्रामीण साहित्याचं सुद्धा आपल्याला असंच पाहायचंय. स्वरूप, प्रेरणा, ग्रामीण साहित्याचे इतिहास सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्या बॅचमध्ये, है ना. त्यानंतर कथा, ग्रामीण साहित्याच्या कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने, वैचारिक साहित्य हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. आणि कधी घटक 4 यावर प्रश्न ग्रामीण साहित्यातील विचारले जातात, दलित साहित्यातले विचारले जातात की हे आत्मकथन कोणाचे, ही कादंबरी कोणाची आहे, है ना. त्यामुळे हे नक्कीच महत्वाचे ठरते आहे. पहिला प्रश्न आहे, लोकसाहित्याच्या संशोधनात भौगोलिक क्षेत्र महत्वाचे असतं आणि संशोधन अभ्यासासाठी तो महत्वाचा निकष असतो. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध उत्तरार्ध बरोबर की पूर्वार्ध उत्तरार्ध चूक? काय म्हणता? काय असणार आहे सांगा बघू. लोकसाहित्याच्या संशोधनात भौगोलिक क्षेत्र महत्वाचे असतं आणि संशोधन अभ्यासासाठी तो महत्वाचा निकष असतो. यामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. त्यानंतर मूल्यमापनामध्ये महत्व असते, डॅश मूल्यमापनामध्ये महत्व असते. संशोधकाच्या विधानाला, संशोधकाच्या दृष्टिकोनाला, संशोधकाच्या सामग्री संकलनाला की संशोधनाच्या कल्पकतेला? सांगा बघू. मूल्यमापनामध्ये महत्व असते संशोधनाच्या दृष्टिकोनाला. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. नंतर खालीपैकी लोकसाहित्य संशोधनात चुकीची पद्धत ही आहे. ऐतिहासिक पद्धत, विवरणात्मक, वैज्ञानिक की संकलन? लोकसाहित्य जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काय काय संशोधनाची पद्धत लागते अभ्यास करायला ते आपल्याला विचारलेलं आहे. यासाठी वैज्ञानिक पद्धत आपल्याला लागत नाही. ऐतिहासिक पद्धत आपण वापरतो, विवरणात्मक वापरतो आणि संकलन तर वापरतोच आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. नंतर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तत्वज्ञान कोणी सांगितले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले, विनोबा भावे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सांगितले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. हे थोडस
ट्रान्सलेशन प्रॉब्लेम. नंतर हाच ध्येयवाद दलित साहित्याने तत्वज्ञान म्हणून मांडलेला आहे. विद्रोही विचार, मानवतेचा विचार, वेदनेचा विचार की साहित्याचा विचार. तर दलित साहित्याने काय मांडलेलं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. हाच ध्येयवाद दलित साहित्याने तत्वज्ञान म्हणून मांडलेला आहे. ते आहे विद्रोह मानवतेचा विचार. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. बलिदान या कादंबरीतून गटबाजीमुळे उद्ध्वस्त होणारे दलित जीवन यांनी रेखाटलेले आहे. अण्णाभाऊ साठे, जवी पवार, बाबा कदम, उद्धव शेळके. हे आहेत बाबा कदम. ठीक आहे. इसवी सन 1885 यांनी दलित रंगभूमीसाठी मुंबईमध्ये वैभव हे नाटक लिहिले आहे. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, किसन फागूजी बनसोडे की प्रेमानंद गजवे. काय उत्तर असणार आहे? इसवी सन 1885 यांनी 85 मध्ये यांनी दलित रंगभूमीसाठी मुंबईमध्ये वैभव हे नाटक लिहिलेले आहे. ते लिहिलेलं आहे किसन फागूजी बनसोडे यांनी. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. त्यानंतर कुरणावरती वळाखाली गायी वळत बसलो, स्फटिकारी निर्मळ हा खळखळ झराळ जवळ वाटतो, पावा फुंकूंनी मंजूळ नादे रान भरून टाकतो, आनंदाने डोळे भरता प्रभूजीला प्रार्थितो. या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत? हो, अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारले जातात की ह्या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत. त्यामुळे नक्कीच वाचत चला. भारत आंबे, शंकर केशव कानेटकर, आनंद यादव, गल ठोकर. हे आहेत कविता भारत तांबे यांच्या. ते एक प्रसिद्ध मराठी कवी होते. त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1874 झाला. ते राजकवी म्हणून सुद्धा ओळखले जात होते. त्यांनी मराठी साहित्याला अनेक सुंदर कविता आणि गीतं दिलेली आहे. आणि त्यांच्या कवितेत निसर्गाचे, प्रेमाचे आणि मानवी भावनांचे सुंदर चित्रण सुद्धा आलेले आहे. त्यांना मराठी साहित्य अकादमी कविवर्य भारत तांबे राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी आपण देत असतो त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून, है ना. त्यामुळे आपलं ते असणार आहे अ. नंतर माझ्या प्रिय शब्दांनो माझ्या काळजाचे घोष व्हा, माझ्या मुक्तीचे शिलालेख व्हा, या कवितेचे कवी कोण आहे? ते आहेत शरणकुमार लिंबाळे हे. आपण आत्ताच पाहिलं होतं अकरमाशी त्यांचे आत्मचरित्र होतं. हा ना. त्यानंतर मराठी भाषेतले महत्वाचे लेखक आहेत ते. सुमारे 40 पुस्तके यांनी लिहिलेली आहे. अकरमाशी, उद्रेक, उपल्या, दंगल, झुंड, है ना. त्यामुळे भरपूर यांचं लिखाण आहे आणि पुरस्कार सुद्धा मिळाले. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. माझ्या प्रिय शब्दांनो माझ्या काळजाचे घोष व्हा, माझ्या मुक्तीचे शिलालेख व्हा, या कवितेचे कवी कोण आहेत? शरणकुमार लिंबाळे. नंतर दे दान सुटे गिरान हे आत्मकथन कोणाचे आहे? नरेंद्र जाधव, आर के त्रिभुवन, बाबुराव बागुल, प्र- प्रल्हाद चेदवणकर. हे आहे आर के त्रिभुवन यांचं. आर के त्रिभुवन यांचं आहे देदान सुटे गिरान. भारतीय समाजात इतकी अथांग गोष्ट दुसरी नाही असं ते म्हणतात. आणि मूलभूत दृष्टिकोन बाळगणारे सज्जन गृहस्थ आहेत हे. आर के त्रिभुवन यांनी तुडवलेली वेगळी वाट आहे. आणि खूप सुंदर असं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, दे दान सुटे गिरान. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे आर के त्रिभुवन. नंतर भिक्षुनी वासवदत्ता हे दलित नाटक कोणाचे? दत्ता भगत, अण्णाभाऊ साठे, भीमी शिंदे, लक्ष्मण माने. भिक्षुनी वासवदत्ता हे दलित नाटक कोणाचे आहे? हे दलित नाटक आहे दत्ता भगत यांचे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. नंतर जातीला जात वैरी हे आत्मकथन कोणाचे आहे? नाम शिंदे, बाबुराव बागुल, कुमुद पावडे, सना सूर्यवंशी. नाम शिंदे यांचे जातीला जात वैरी हे आत्मकथन आहे. आणि असं पुस्तक पण आहे या नावाचं. रामचंद्र नलावडे यांची कादंबरी आहेत. ठीक आहे. आणि हे आत्मकथन नाम शिंदे यांचं आहे. नंतर कॉम्रेड जोशी हे नाटक कोणाचे? नामदेव ढसाळ, अमर रामटेके, वसंत लोंढे, भलमीन तर कसे? कॉम्रेड जोशी.
कॉम्रेड जोशी नाटक भलभीम तरकसे यांचं आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ड. नंतर पोतदार हे दलित नाटक कोणाचे आहे? वसंत जाधव, अमर रामटेके, तुषार भद्रे, दत्ता भगत. हे नाटक आहे दत्ता भगत यांचं, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ड. किरवंत हे नाटक कोणाचे आहे? प्रेमानंद गज्वी, रत्नाकर मतकरी, विदा सावरकर की भीमी शिंदे. ते नाटक आहे प्रेमानंद गज्वी यांचं. हे मराठी कवी, लेखक, नाटककार आहे. त्यांची लेखनशैली ही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आहे आणि खूप सुंदर असे त्यांचे नाटक आहे. कादंबऱ्या आहेत, काव्यसंग्रह आहे. कादंबरी जागर, हवे पंख नवे, काव्यसंग्रह एक तारी येतोय. नाटके त्यांचे बुक खूप आहे. किरवंत, छावणी, देवनवरी, पांढरा बुधवार, रंगयात्री अशा पद्धतीचे त्यांचे नाटक सुद्धा आहे. एकांकिका आहे, वैचारिक आहे, भरपूर त्यांनी लिखाण केलेलं आहे. ठीक आहे. प्रेमानंद गज्वी. नंतर दुनियेत चंद्रसूर्याच्या मज कुणीच घेतले नाही, या जन्मीच कधी माझ्या कुणी आई झाली नाही, या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत? यशवंत मनोहर, दया पवार, जवी पवार, नामदेव साठे. हे आहेत यशवंत मनोहर यांच्या काव्यपंक्ती आहेत आणि यशवंत मनोहर हे एक मराठीचे कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक आहे. त्यांचे साहित्य तुम्हाला माहिती असेल, अग्नीचा आदिबंध, जीवनायन, काव्यभीमाय, प्रतीक्षायन हे कविता संग्रह आहेत त्यांच्या. आणि भरपूर सारखं साहित्य त्यांनी वैचारिक निबंध लेखन सुद्धा केलेलं आहे, समीक्षा सुद्धा केलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे यशवंत मनोहर. आता दलित साहित्याला आंबेडकरी ह्या साहित्याचे कोणी म्हटलंय? आनंद यादव, यशवंत मनोहर, ज्योती लांजेवार, गंगाधर पानतवन. हे म्हटलेलं आहे आनंद यादव यांनी, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. नंतर बाबांनो मायबाप हो, उरत दाटलेले असंख्य बॉम्ब्स फुटून निघतील वेळी अवेळी तुमच्या भेटीसाठी, थेंबर पाण्यासाठी, कोरभर तुकड्यासाठी, वनवन फिरणाऱ्या भूमी मिळवून देण्यासाठी. वरील कविता कोणाची आहे? अर्जुन डांगळे, ज्योती लांजेवार, यशवंत मनोहर, शरण कुमार लिंबाळे. कोणाचे आहेत? बाबांनो मायबाप हो, हे आहेत ज्योती लांजेवार यांच्या. ज्योती लांजेवार हे मराठी साहित्यातील मराठीचे महत्वाचे कवयित्री आहे, साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत आणि यांनी भरपूरचं साहित्य लिहिलेलं आहे, जसं की अस्मिता दर्शक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांचं साहित्य हं. त्यांना दिशा कविता संग्रह, त्यांचं शब्द निळे आभाळ, अजून वादळ उठले नाही, अशा पद्धतीचे त्यांचे कविता संग्रह आहे महत्वाचे. ठीक आहे. नंतर या गावा कुसा बाहेरचे वाळलेले चिरडलेले जीवन विषय झालाच नाही तुमच्या कवितेचा. ही कविता कोणाची? वामन निंबाळकर, यशवंत मनोकर, अर्जुन डांगळे, दया पवार. हे आहेत या गावाकुसा बाहेरचे वाळलेले चिरडलेले जीवन विषय झालाच नाही तुमच्या कवितेचा, वामन निंबाळकर यांचं. हे एक मराठवाडा आणि विदर्भातले एक मराठी लेखक, विचारवंत आणि कवी आहेत. त्यांची संपादित पुस्तके आहेत दलितांचे विद्रोही वाङ्मय अशा पद्धतीचं त्यांचं आहे. आई काव्यसंग्रह आहे त्यांचं. गावकुसा बाहेरील कविता काव्यसंग्रह खूप महत्वाचे आहे. महायुद्ध काव्यसंग्रह आहे. वाहत्या जखमांचा प्रदेश सुद्धा काव्यसंग्रह आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे नंतर फ्यूज उडालेल्या माणसासारखा मी वाढत राहिलो रस्त्याच्या विष्टेवर, या काव्यपंक्ती कोणाच्या आहे? नामदेव ढसा, जवी पवार, दया पवार, केशव मिश्र. हे आहे नामदेव ढसाळ यांचं. नामदेव लक्ष्मण रसाळे मराठीतील कवी, विचारवंत आहे. दलित साहित्यातील एक महत्वाचे कवी आहेत. महानगरी जीवनावर लिहिणारे आणि बोलीभाषेत लेखन करणारे आहेत. त्यांची रसाळ पुस्तके भरपूरच आहे. कविता संग्रह, गोलपिटा, तुझे बोट धरून चाललं, तुही इत्या किंची, हो ना, मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे, असे भरपूर त्यांचे लेखन आहे. ठीक आहे, आपलं उत्तर आहे नामदेव ढसा. तर देश आणि माणसे सुद्धा या शब्दांनीच पेटतात घरेदारे, काव्यपंक्ती कोणाच्या? प्रल्हाद चेनवनकर, केशव मेश्राम, वामन निंबाळकर, जवी पवार. देश आणि माणसे सुद्धा या शब्दानेच पेटतात घरे आणि दारे, हे आहेत वामन निंबाळकर यांचे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क.
ठीक आहे. अशा पद्धतीने आपण घटक 4 याचे प्रश्न पाहिलेले आहे. पीवाय खूप महत्वाचे प्रश्न. अ, यानंतर आपण घटक 3 कडे वळूया नक्कीच. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 11 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. धन्यवाद.